तर मंडळी, कोणता मोठा सण आला की घरात असतं पुरणाचा रडा. पण जर तुम्ही वर्किंग वुमन असाल, तुमचं पूर्ण दिवस कामावर जात असेल, तर हे रडा तुम्हाला संध्याकाळी घालावा लागतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी पूजा. तर आज इकडे मी आले होते फुलांच्या मार्केटमध्ये फुलं घेण्यासाठी, कारण की सकाळी मला फुलं घ्यायला नाही जमलं, उशीर झालं होतं. घरी आल्यानंतर इकडे झाडू वगैरे मारले. फरशी मी सकाळीच पुसलेली होती, त्यामुळे पहिला झाडू मारून स्वच्छ तोंड हातपाय वगैरे धुवून देवाला इकडे फुलं अर्पण केली, कारण की मी सकाळी नव्हती आणली फुलं, आत्ता येताना फुलं आणलेली होती. त्यानंतर देवाला दिवा लावला, धूप लावलं, कारण की आज आहे पौर्णिमा, ती देखील होळी पौर्णिमा, आणि उद्या ॲक्च्युली ग्रहण आहे, तर त्याच्याबद्दल आपण बोलूयात नंतर. तर पौर्णिमा होती, त्यामुळे मला असं होतं की पुरण करायचं, पुरण घालायचं, आणि सकाळी नाही जमलं, कारण की आदल्या रात्री मी थोडीशी तब्येत खराब होती, त्यामुळे म्हणलं की आज संध्याकाळी करूयात, कारण की होळी ला तसं पण निवद आपण संध्याकाळी जेव्हा होळी पेटवतो तेव्हा दाखवतो. काही भागात सकाळी पण पेटवतात होळी आणि सकाळी पण नैवेद्य दाखवतात, पण मी विचारले होते आमच्या घरच्यांना, मग ते बोलले की चालतं संध्याकाळी पण. तर इकडे माझ्याकडे ॲक्च्युली पुरण यंत्र नव्हतं. लास्ट टाईम मी असं जुगाड करून पुरण हे केलेलं होतं, मग त्यामुळे म्हणलं की ते नीट नाही होत, त्यामुळे पोळ्या नीट नाही होत, त्यामुळे मी आत्ता येता हा पुरण यंत्र आणलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं कितीला भेटला असेल हा? मला मी ऑनलाईन घेणार होते, पण ऑफलाईन चांगला भेटला. आता एमर्जन्सीमध्ये ऑनलाईन कसं खूप दिवस जातात. त्यानंतर इकडे थोडीशी भांडे पडली होती, ती पहिला घासून घेतली, कारण की आता स्वयंपाक करायचं म्हणजे की खूप भांडे वगैरे लागणार आपल्याला, तसा जुगाड करून घेतला. इकडे डाळ आपली कुकरमध्ये छान मऊ शिजलेली होती, ती चटका द्यायला त्याला इकडे घेतला भगोन्यात काढून. त्यानंतर गूळ बारीक करून घेतलं, डाळीमध्ये गूळ घालून त्यानंतर इलायची पावडर घातली. वेलची पावडर ॲक्च्युली असं पावडर बनवायला खूप टाईम जातं, आणि ते माझ्याकडे खलबत्ता पण नाही आहे, त्यामुळे मी अशी बनवलेलीच पावडर मागवते. थोडीशी एक्सपेन्सिव्ह महाग पडते ही, पण काय करणार, आता वेळेला महत्त्व आहे. त्यानंतर इकडे कटाची आमटी म्हणजेच येळवण्याची आमटी बनवण्यासाठी मी इकडे खोबरं आणि लसूण एकत्र भाजून घेत होते. त्यानंतर इकडे पुरण वाटून घेतलं, कणिक तिंबून घेतली, कारण की पोळ्या झाल्या किंवा असं कणिक तिंबून ठेवलं तर त्याला भिजायला थोडंसं टाईम लागतं, त्यामुळे इकडे पहिलं कणिक तिंबून घेतली, आणि त्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे करायला घेतल्या. तर भाजीला काय करू हाच एक मोठा प्रश्न होता. मला येताना देखील इतक्या काही भाज्या नाही भेटल्या, तर मी बटाट्याची भाजी केली, आणि त्यानंतर इकडे येळवण्याची आमटी करत होती. तर पहिला जिरे मोहरी लसूण घालून घेतलं. कढीपाला मला नाही भेटला, फक्त कोथिंबीरच भेटली मार्केटमध्ये. त्यानंतर इथे कांदा टोमॅटो बारीक चिरलेला घातला, आणि आपण जो खोबऱ्याची पेस्ट बनवलेली होती ना, ती पेस्ट यामध्ये घालून घेतली, कारण की येळवण्याच्या आमटीला ही खोबऱ्याची पेस्टच खूप जास्त महत्त्वाची आहे, त्याच्याने खूप चव वेगळी येते. त्यानंतर हा घरचा काळा मसाला, कारण की येळवण्याच्या आमटीत आपण असं काळा मसाला घालतो, एकदम झणझणीत लागते आम्हाला आमटी. म्हणजे काही जण यामध्ये गूळ घालतात, साखर घालतात, पण मला नाही आवडत. आमच्या इकडे असं एकदम तिखट झणझणीत आमटी खूप भारी लागते, भातावर स्पेशली, त्यामुळे एकदम तसंच बनवतो. आणि पौर्णिमा म्हटल्यावर चंद्राला बघितल्याशिवाय पौर्णिमा पूर्ण कसं होणार. इतका सुंदर चंद्र आलेला होता ना बाहेर, शब्दात सांगता येत नाही. प्लीज तुम्ही पण नक्की जाऊन बघा. उद्या नका बघू, उद्या ग्रहण आहे. तर इकडे त्यानंतर भाजी वगैरे झाली, आमटी झाली, आता केले भजी करण्यासाठी घेतलेले होते. तर इकडे बेसनामध्ये ना तुम्ही जे मसाले घालता ते खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या भजीचं टेस्ट ठरवण्यासाठी. तर इकडे मी ओवा थोडा हातात असं बारीक करून ओवा घातलेला होता, आणि भजीमध्ये जी गोष्ट बिलकुल नाही विसरायला पाहिजे ती म्हणजे सोडा. त्यामुळेच आपली भजी असं मस्त फुगतात, आणि सोड्यामुळे जरा छान खुसखुशीत होतात. तर इकडे पहिला मी बारीक बटाट्याच्या भजी करून घेतल्या. माझा बटाटाच एकदम छोटा होता, त्यामुळे ह्याचे भज्या देखील एकदम असं छोट्या छोट्या होत होत्या, खूप छान झालत्या पण ह्या पण. त्यानंतर कांदा भजी पण करून घेतले मी. त्यानंतर इकडे पापड तळून घेतला. कुरड्या पापड्या तळायच्या होत्या मला, पण कुरड्या सध्या माझ्याकडे संपलेल्या आहेत, त्यामुळे हे तांदळाचेच का रव्याचेच मला लक्षात नाही. तर हे पापड बनवून झाल्यानंतर मी इकडे पोळ्या बनवायला घेतलेल्या होत्या, आणि पटकन पोळ्या बनवून घेतल्या. तर इकडे आता माझा स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे, आणि आता मी निवडासाठी ताट करणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. होळीचा सण तुमच्या आयुष्यात खूप पॉझिटिव्हिटी आणि प्रॉस्पेरिटी घेऊन येऊ द्या. तर याची जी कथा आहे, मला लहान असल्यापासून, म्हणजे आपण सर्वांनीच ही लहान असतानापासून वाचलेली असेल, आणि मला लहान असल्यापासून ही कथा खूप आवडते, आणि मला नेहमी लक्षात असायची की होलिका दहन किंवा होळी पौर्णिमा म्हणजे या दिवशी काय झालं किंवा कशामुळे साजरा करतात. तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल, पण कधी कधी असं होतं की थोडंसं विसरलं जातं किंवा असं काहीतरी, किंवा ज्यांना माहीत नाही आहे, तर तुमच्या लहान बाळांना किंवा तुमच्या पुढच्या पिढीला आपल्याला या गोष्टी नक्की सांगायला पाहिजेत, आणि त्यांना पॉझिटिव्हिटी शिकवायला पाहिजे अशा गोष्टींमार्फत.
तर हिरण्यकश्यपू तो एक राजा होता आणि तो स्वतःला म्हणजे देव समजत होता. इतकं त्याच्यामध्ये अहंकार, घमंड आला होता की तो देवाला मानत होता आणि स्वतःलाच देव समजायला लागला होता आणि त्याची इच्छा होती की बाकी सर्वांनी पण त्यालाच देव मानलं पाहिजे. पण त्यांचाच मुलगा, त्याचा सख्खा म्हणजे स्वतःचा मुलगा प्रल्हाद, तो होता विष्णूचा भक्त, म्हणजे भगवान विष्णूचा भक्त होता तो. आणि ती गोष्ट हिरण्यकश्यपला बिलकुल आवडत नव्हती की माझा मुलगा मला सोडून विष्णू आहे आणि तो विष्णू भगवानची खूप तिरस्कार करायचा. तर त्यामुळे भक्त प्रल्हादने विष्णू देवाची भक्ती करणं हे हिरण्यकश्यपूला बिलकुल आवडायचं नाही आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. हो, स्वतःच्या मुलालाच मारण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, कारण की त्यांना त्यांची विष्णू भक्ती आवडत नव्हती. तर एकदा असं झालं की त्यांनी होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण होती. तर त्यांना आणि होलिकाला वरदान होतं की त्या आगीने त्यांना जळणार नाही किंवा आगीने त्यांना काही नुकसान होणार नाही. तर हिरण्यकश्यपनी होलिकाला बोलवलं आणि त्यांनी हे चिता तयार केली लाकडांची आणि त्यामध्ये होलिकेला आणि तिच्या मांडीवर भक्त प्रल्हादला बसवले. कारण की होलिका तर त्यांना वरदान होतं की त्यांना अग्नीपासून काही हानी होणार नाही आणि भक्त प्रल्हाद हे लहान होते. तर ते म्हणजे आगीतून त्यांचा मृत्यू व्हावा यासाठी त्यांनी होलिकेच्या मांडीवर भक्त प्रल्हादला बसवलं. पण जेव्हा ती अग्नी पेटवली गेली त्यावेळेस होलिका त्या अग्नीमध्ये नष्ट झाली, दहन झाली आणि भक्त प्रल्हादला काहीच नाही झालं. तर ही होती त्यांच्या भक्तीची शक्ती. त्यामुळे भक्त प्रल्हादला काही नाही झालं आणि होलिकेचं दहन झालं. तर अशा प्रकारे म्हणतात की जेव्हाही वाईट गोष्टींवर चांगल्याचा असा विजय होत असतो की जरी तिला वरदान होतं तरी ती चुकीची होती, त्यांचा हेतू वाईट होता, त्यामुळे तिचं दहन झालं आणि भक्त प्रल्हाद ज्याचा निस्वार्थ आणि खूप भक्तिभावाने जो भगवान विष्णूंची भक्ती करायचा त्याला जराही हानी नाही झाली. तर त्यामुळे या कारणासाठी आपण होलिका दहन आणि होळी पौर्णिमा ही एवढ्या मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते महाराष्ट्रात आणि आणखीन पण खूप वेगवेगळ्या राज्यांमध्ये. तर मी एक नैवेद्य पहिला बनवून मी यांच्याकडे दिला होता. ते इकडे गल्लीत जे मोठी होळी पेटवतात तिथे नैवेद्य दाखवणार होते, कारण की तिकडे आणखीन होळी पेटवायला थोडंसं लेट होतं, त्यामुळे तो नैवेद्य बाजूला काढला आणि हा नैवेद्य देवाला दाखवून घेतला. तर इकडे मस्त दुधाची वाटी, त्यामध्ये तूप घातलेलं होतं, पिवळ्या बटाट्याची भाजी, कटाची आमटी, पोळी, चपाती, भजी, पापड, भात असा नैवेद्य मी देवाला दाखवून घेतला आणि खूप छान वाटतं मला असं भरलं ताट नैवेद्य दाखवायला. आणि असं फेस्टिव्ह वाईब येतात की काहीतरी सण आहे असं वाटतं जेव्हा आपण असं पूर्ण ताट नैवेद्य दाखवतो. आणि माझे मिस्टर ॲक्च्युली बटाटा नाही खात, त्यामुळे मी त्यांच्यासाठी तर इकडे एक दुसरी भाजी बनवत होते. आणि असा होता जॉबनंतरचा माझा होळी पौर्णिमेचा पूर्णाच्या स्वयंपाकाचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असं देवासाठी काही करायचं म्हणजे की एक वेगळीच एनर्जी येते, जरी आपण दिवसभरात कितीही थकलेलो असेल तर. मला कमेंट करून सांगा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.